जे डॉक्युमेंट सांगितले म्हणजे प्रूफ ते कंपल्सरी 11 जणांची इथे जमा पाहिजे पुढच्या मॅच पासून. सर्व संघाच्या संघनायकांना सूचना आहे, या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र डॉक्युमेंट्स जी कंपल्सरी आहेत ती प्रत्येक डॉक्युमेंट्स या व्यासपीठावर या ठिकाणी पाहिजेत, या ठिकाणी उपस्थित करायचे आहेत पुढच्या मॅच पासून. चेंडूचं विश्लेषण करूया. झेल सुटलाय, पहिल्या चेंडूवर संधी होती क्षेत्ररक्षकाला. इनफिल्ड मध्ये हे कठीण असतं, परंतु झेल मला वाटतंय सुटल्यानंतर फलंदाजाला जीवदान, आणि सुटलेला झेल किती परिणाम स्वरूप प्राप्त होत असतो हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. झेल सुटला, धावा आल्या, संघाचं खातं उघडलं गेलं 2 धाब्यांनी. त्यावेळेस वाईड यॉर्कर होता, अतिशय सुरेख फटका, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 4, एकंदरीत स्कोरबोर्डवर धावसंख्या ती 6 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, गोलंदाजाची ऍक्शन सुरेख आहे, फटका मात्र फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, आणि यावेळेस झेल धरणीला दान केला जातोय. प्रयत्न होता परंतु या प्रयत्नानं अपयश निश्चितच, परंतु यावेळेस 2 धावा. वेळ होती, संधी होती क्षेत्ररक्षकाला, डीप मध्ये होते, काऊ कॉर्नर वरून मला वाटतं लॉंग वन पर्यंत आले होते, चेंडू पर्यंत पोहोचले, परिणामी शेवटच्या मोमेंटला हात पुढे केले, चेंडू हाताला ब्रश करून जमिनीवर आदळला, झेल सुटला, 2 धावा आल्या. चांगल्या पद्धतीने जिंकायचं असेल तर मात्र मित्रांनो झेल पकडणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये हे होताना दिसतंय, कठीण झेल पकडले जातात, सोपे झेल सुटले जातात. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली नाही, कमरेच्या खालोखाल चेंडू राहिला, यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जातोय. कोणत्याही प्रकारची यावेळेस धाव नाही, कमबॅक केले गोलंदाजानं. चांगली पर्सनॅलिटी आहे गोलंदाज ओमकार याची, यापूर्वीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ओमकार. तेवढं कौशल्यपणा लावून 100% देण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी करतोय, चांगला गोलंदाज आहे. हो हो, यावेळेस फुलटच चेंडू होता, व्यवस्थित कनेक्ट बॅटला झाला नाही, इनफिल्ड मध्ये चेंडू येतोय, परिणामी एकच धाव आली, सिंगल डबल चालू आहे. पहिलं षटक मार्गक्रमण करताना स्कोर बोर्डवर धावसंख्येची गती पाहायला मिळते, 9 धावा. ऑफिशियल स्कोर आमचे कार्तिक सर या ठिकाणी आहेत, 2 माळकरी एकत्र आलेले आहेत आज. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून सगळी स्पर्धा देशभर पोहोचली जाते. गौरव सावंत यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. फ्रंटफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला, फ्रंटफुटवर येऊन मला वाटतं स्क्वेअर लेगची दिशा स्पष्ट केली होती, फटका मनामध्ये मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस प्रात्यक्षिक घडलं नाही, परिणामी निर्धाव चेंडू. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या पाहायला मिळते, शेरे संघाची फक्त 9 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले, कंपल्सरी स्लॉगरचे षटक, 2 षटक, नियंत्रणात्मक क्षेत्ररक्षण, आणि याच नियंत्रणात्मक क्षेत्ररक्षणामध्ये पूर्णपणे फायदा उचलण्याचा प्रयत्न अनेक फलंदाज करत असतात. चांगला खेळाडू असतो ना त्याला ह्या इनफिल्डची गरज नाही, याला आउटफिल्डची गरज नाही, त्याला फक्त चौकार आणि षटकार हीच गोष्ट दिसत असते, आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ते मात्र वारंवार होताना दिसतंय. ज्यावेळेला दत्ता फडेसर आणि आमची चर्चा होते, त्या चर्चेमध्ये एक निष्पन्न होतं, भिवंडी आणि कल्याणचा क्रिकेट असा आहे, जर 2 षटकामध्ये 24 धावा हव्या असतात ना, त्यांची एकच चर्चा होते की 6 षटकार मारायचे आहेत, मग धावा धावून काढायच्या नाही. परंतु अनुभव कमी असल्यानंतर मनामध्ये थोडं दडपण आहे. पहिलं षटक निघून गेलं, 9 धावा स्कोर बोर्डवर. दुसऱ्या जबाबदारी निखिल घेऊन येतोय. चेंज ऑफ पेस,
गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. ॲक्शन सुरेख होती, जलद गतीने धाव घेतली, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हलक्या हाताने सोडून दिला. आणि हलक्या हाताने सोडून दिल्यानंतर फलंदाज मला वाटतं पहिल्यापासून मनामध्ये फटका मारण्याचा प्रयत्न मनात ठरवलंय कोणता शॉट यावेळेस खेळायचा आहे. परंतु गोलंदाज चतुराई गोलंदाजी आहे, भेदक प्रकारची गोलंदाजी आहे, अचूक टप्पा आहे, अचूक टप्पा पाहायला मिळतोय. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो हो, एक गोलंदाज आम्ही बघितला, तो गोलंदाज म्हणजे साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा कामेश. सेम ॲक्शन सेम रिदम या गोलंदाजाकडे आहे. संघाचा एक गोलंदाज आहे, आम्ही त्याच्यामध्ये बुमरा बघितलंय, चांगला खेळाडू आहे, अनेक आदर्श आहेत. ओहो, त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लॉंग ऑनला चेंडू येईल अलॉंग दी कार्पेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धाबा, चौकार. डीजे सो मच. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण तुमच्या हारण्याची वाट बघत असतात. जिंकणाऱ्याचीच नोंद इतिहासामध्ये होते असं नाहीये, ज्यांची ज्यांची हार झाली त्यांची सुद्धा नोंद इतिहासामध्ये होते, परंतु ती हार अशी झाली पाहिजे. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. चर्चा करत होतो मगाशी, हरलेल्या व्यक्तिमत्वाची नोंद सुद्धा इतिहासात होते, परंतु जिंकणारा म्हटला पाहिजे. आजचा खेळ आयुष्यातील सगळ्यात कठीण खेळ होता. एफर्ट महत्वाचे आहेत. शेरे संघ चांगली फलंदाजी करत होता, चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, पण महत्वपूर्ण विकेट्स या षटकामध्ये गमावली. निखिलने चांगली गोलंदाजी केली, संकेत हा मोहरा टिपला गेला. वैयक्तिक मला वाटतं 9 धावा स्कोअरबोर्डवर असताना त्या 9चे 9 धावा संकेत याच्याच होत्या, आणि आता मात्र स्कोअरबोर्डवर 15 धावा आहेत. त्या 15चे 15 धावा संकेत वैयक्तिक. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झाला अनिकेत. गोलंदाज आहे निखिल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा अचूक आहे, यावेळेस फुलटॉस चेंडू, थोडीशी चुकी झाली, नजर हटी, दुर्घटना घटी. क्रिकेटमध्ये मित्रांनो थोड्या चुका या डोंगरा एवढ्या असतात, तुम्ही या प्रकारच्या चुका करू शकत नाही. केल्यात तर मात्र संकटांना सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. एकच सिंगल आली. एक व्यक्तिमत्व, एक चेहरा मला पाहायला मिळतोय, ज्यांच्या सोबत या ठिकाणी एक साडगावची स्पर्धा होती आणि समालोचन करण्याचा योग आला. मला वाटतंय रशीदभाई शेख यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विनंती असेल या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा, कारण आपला आवाज आमच्या सर्व प्रेक्षकांना आवडतो. आपली हिंदी आमच्या सर्व प्रेक्षकांच्या काळजात घर करते. विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. चकाकणारं सगळं सोनं नसतं, पण खऱ्या अर्थानं ज्या वेळेला सूर्याच्या प्रकाशामध्ये वारंवार दुरून का होईना क्षितिजापर्यंत जे चमकतं ना, ते मात्र हिरा असतो. मित्रांनो, त्यासाठी एखाद्या माणसाचं यश तुम्ही बघत असता, परंतु त्याच्या पाठीमागे त्या माणसाची मेहनत बघायची सवय लावा. आम्हाला राजहंस पाण्यावर बसलेला पांढरा शुभ्र चांगला दिसतो, परंतु त्याच पाण्याच्या खाली त्याची पायंडेलसारखी जी धडपड चालू असते ती कधीतरी बघण्याचा प्रयत्न करा. खऱ्या अर्थानं आमचे फैजल शेख यांचे काका आहेत रशीदभाई शेख, त्यांचा सुद्धा आवाज काही वेळानंतर आपल्याला ऐकायला मिळेल. तर आपण जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा सर्व तमाम क्रिकेटच्या भक्तांचं क्रिकेटच्या पंढरीमध्ये सहर्ष स्वागत. क्रिकेटचं महाकुंभ आहे, क्रिकेटचा शंखनाद सकाळी घुमला आणि बघता बघता या साई एकविरा चषकाला सुरुवात झाली. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, गोलंदाज ओमकार. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर डाव्या एष्टीवर फलंदाजाच्या डोक्यावर चेंडू आला होता. स्वतःला बचावात्मक प्रतिक्रिया करण्याची वेळ होती. निश्चितच बॅट आडवी गेली, परिणामी 2 धाबा आल्या. नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई आयोजित साई एकविरा चषक 2020चा रणसंग्राम दिवस क्रमांक 1, 6 दिवसाची स्पर्धा. 22 वर्षाच्या आतील सर्व खेळाडू आज मात्र या ठिकाणी खेळताना दिसतील. भरघोस प्रतिसाद आहे, कारण आतापर्यंत
प्रतिष्ठित खेळाडू ना, आमच्या गावातील सर्व खेळाडू सांगायचे मला नुसतं एक बॉल अडवायला तरी घ्या. पण मला वाटतं एका एका गावात दोन दोन टीम होतील एवढे खेळाडू एका गावात तयार होत आहेत. आणि ते प्लॅटफॉर्म ते व्यासपीठ उपस्थित करून दिलं सन्माननीय नामदेवजी पडवळ साहेब. आपल्या संकल्पनेला आपल्या इमॅजिनेशनला लाख लाख सलाम असेल. यापूर्वीचा क्रिकेट जर बघितला तर खऱ्या अर्थानं अनेक गावं मिळून एक संघ तयार व्हायचा आणि एक साध्या सोप्या संघाला हरवायचा. तदनंतर बदल केला, एक गाव एक संघ, ही संकल्पना सन्माननीय नामदेव भाऊ पडवळ साहेब यांनी अंमलात आणली आणि त्याचं प्रत्यक्ष स्वरूप संपूर्ण शहापूर तालुक्यात त्याची पडसाद उमटत आहेत. हा बदल होत गेला मित्रांनो क्रिकेटमध्ये. निश्चितच शहापूर तालुक्यातील पहिलं असं भव्य दिव्य एक अभूतपूर्व नियोजन होत आहे की शहापूर तालुक्यात पहिल्यांदाच अशी लीग होत आहे की 22 वर्षाच्या आतील सर्व खेळाडू या संपूर्ण लीग मध्ये खेळताना दिसतील. हो हो, अवे फ्रॉम द बॉडी, शरीराच्या थोडा बाहेर चेंडू फेकलाय. एक धाव अतिरिक्त संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाईल. थेंबे थेंबे तळेसाचे 21 धावा स्कोरबोर्डवर आहेत. आमचे क्वालिफाईड अंपायर इम्रान शेख. इम्रान यावेळेस फुटवर्कचा वापर केला होता परंतु चेंडू बॅटचं कोणत्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही. वेळ बदलणं गरजेचं आहे मित्रांनो. वारंवार आम्ही आवर्जून सांगतो की आमच्या आयुष्यामध्ये प्रेरणा महत्वाची आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, ओमकार चांगला गोलंदाज आहे. आम्ही विकास डोंगरेंचा मोठा संघ म्हणून शेरे गावाची ओळख आहे परंतु आज मात्र ओमकारने मन जिंकलं. चांगली गोलंदाजी केली. रोशन आणि अनिकेत. MH04 क्या बात है, स्टैंड एंड डिस्पैच, शादाबाद ऐसी नसीहत वैसा धमाका षटकार. तुम्ही कधी एखाद्या बगळ्याला नदीच्या बाजूला उभं राहताना बघितले असेल. तो बगळा आहे ना, तो निरीक्षण करत असतो, तो मासे बघत असतो, मासे. एकदा का तो मासा त्याला दिसला की बरोबर आपल्या चोचीमध्ये त्या माशाला तो बगळा पकडतो. फलंदाज श्वास रोखून होता रोशन. कधी एकदा चेंडू आपल्या बॅटच्या रडारमध्ये येतोय आणि कधी एकदा मोठा ब्लास्ट होतोय. षटकार आला. चेंडू पडता क्षणी स्वीट साऊंड आवाज झाला. लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा आल्या. षटकार. ओमकारवर मोठा प्रहार झालाय. बघूया कमबॅक करेल का. हो हो, गुड कमबॅक. याला म्हणतात कलात्मक आणि इकॉनॉमिकल बॉलिंग. एक चोरटी धाव, संघर्षमय धाव, एक चिकी सिंगल. एका सिंगलने स्कोरबोर्डवर धावसंख्येची गती आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा, 29 रन्स. यापूर्वीच्या चेंडूवर षटकार आला. MH04. एक आगळं वेगळं नाव या स्पर्धेला दिलंय. आपल्या संघाचं नाव ठेवलं MH04. काही दिवसात MH06 सुद्धा पाहायला मिळतील. MH15 सुद्धा आमच्याकडे येतात आणि 42-15 सुद्धा आमच्या डोळकामच्या स्पर्धेला आले होते. बदलापूरचे खेळाडू होते दत्ता सर आणि त्यावेळेला JD सारख्या गोलंदाजाला त्या बॅट्समनने 3 षटकार मारले होते आणि 4 चेंडूमध्ये 84 धावा. परंतु टॉम बदलापूर कल्पेश कुलकर्णीने तो सामना जिंकवला होता. क्रिकेटमध्ये होत असतं. MH04 चांगलं नाव आहे. 4थ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज हजर. धनंजय गोलंदाजी मार्कवर. हो हो, शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. निश्चितच माझ्या उजव्या बाजूला एक ऑफिशियल स्कोरर अश्विन बांगर, एक चांगल्या चेहऱ्याचा. त्याच्यानंतर डाव्या बाजूला कार्तिक बांगर आणि मला वाटतं दिनेश बांगर यांचे बंधू या ठिकाणी आहेत. आणि विशेष म्हणजे हर्षल पडवळ गुल्लू. हे व्यक्तिमत्व जिथे असतं ना मित्रांनो, तिथे मात्र स्वर्ग असतो. बॅट्समन इज आउट. बॅक टू द डगआउट. अंपायर डिसिजन. हात
स्कोर बोर्डवर धावसंख्येची गती थांबली आहे. स्कोर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा, 29 रन्स. षटक अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करते. पहिल्या चेंडूवर 0, दुसऱ्या चेंडूवर 1 विकेट महत्त्वपूर्ण घेतली गेली. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय. कोण आहे? सुमित पानसरे. सुमित पानसरे हे नाव टेनिस क्रिकेटमध्ये आहे. सुमित आणि सुमित. राईट आर्म अराउंड द विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू होता. यावेळेस जास्त फायदा उचलता आला नाही. म्हटलं जातं मित्रांनो, कधी आयुष्यात स्वतःवर एवढा काही अभिमान बाळगू नका. वेळ आणि दिवस वारंवार बदलतात. न एक मेरा होगा, न लाख तेरा होगा, न तारीफ मेरी होगी, ना मजाक तेरा होगा. मत कर गुरूर इस क्रिकेट मैच का, एक दिन खाक मेरा ही होगा और एक दिन खाक तेरा ही होगा. स्वप्न नाही, रात्र बदलते. दिवा नाही, वाद बदलते. नशीब बदलो अथवा नाही बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. हाफ ट्रॅकर चेंडू आहे. फायदा उचललाय. 6 धावा. षटकार. चेंडू हाफ ट्रॅकर चेंडूचा पुरेपूर सन्मान. अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. चुकीच्या चेंडूवर मोठा फटका मारणे चांगल्या फलंदाजाचं वैशिष्ट्य दाखवताना हम भी किसी से कम नाही. बॅट्समन सुमित. रोशनच्या बॅटमधून आलाय. हो हो, अपील आणि यावेळेस मात्र बॅट्समन सेफ आहे. चेंडू आणि बॅटचं थोडं अंतर पाहायला मिळालं. परिणामी निर्धाव चेंडू. एक चेंडू हसवतोय, एक चेंडू रडवतोय. कारण यापूर्वीच्या चेंडूवर एक मोठा फटका आला, षटकार आला. तदनंतर मात्र थोडीशी दिशा बदलली. टप्पा अचूक पाहायला मिळाला. लाईन परफेक्ट पाहायला मिळाली. लेंथ पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली नाही. परिणाम स्वरूप 0. निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी धाव नाही. दरम्यान षटकातील पुढील चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. या फुलटॉस चेंडूवर मात्र निश्चितच लॉलीपॉप चेंडू म्हणून ज्यांची ओळख जयेश भालके सर करतात, या चेंडूवर बॅट आडवी करणं आणि त्याच्यावर जास्तीत जास्त फायदा मिळवणं हे करणं टेनिस क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. षटक समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर MH04 संघाची धावसंख्या ती स्कोर बोर्डवर 37 धावा. धाव फलक थोडंसं पुढे चाललंय. शेवटचं षटक मार्गस्थ होईल. 5व्या षटकाला प्रारंभ होईल. कर्णधार कोणाकडे चेंडू देईल, द्यायचा आहे, घाई करायची आहे. वेळ वाचवा मित्रांनो. वेळ खूप महत्वाचा आहे. एका वर्षाची किंमत त्याला विचारा ज्यानं वर्षभर अभ्यास केलाय आणि शेवटच्या फायनल एक्झाममध्ये नापास झालेला विद्यार्थी. एका वर्षाची किंमत आणि एका धावेची किंमत त्याला विचारा. सेमीफायनलचा सामना एका धावेसाठी गमावला. एकाची किंमत त्याला विचारा. आमदारकी एका मतासाठी येता येता निघून गेली. म्हणून प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. एका सेकंदाची किंमत त्याला विचारा. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एका सेकंदासाठी आपण मेडल, पारितोषिक गमावलं. म्हणून वेळ महत्वाची आहे. या वेळेचं महत्व सांगताना अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला, असं काही वाक्य सांग की ते आत्ता वाचल्यानंतर थोडासा आनंद निर्माण होईल आणि दुःख निघून जाईल. त्यावेळेला मात्र बिरबलानं सांगितलं होतं, हे दिवस सुद्धा निघून जातील, ही वेळ सुद्धा निघून जाईल. असणारी वेळ आहे तिचं सोनं करा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. कुणाल गोलंदाजी मार्गवर. नामदेवलेन क्रीडा मंडळ दसई आयोजित साई एकविरा चषक 2020. सकाळचं सत्र संपलंय. थोडंसं ऊन आहे पण आम्हाला ऊन लागणार नाही. क्या बात आहे. फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता ओमकार. चुकी करणार नाही. चांगल्या खेळाडूने चांगल्या फलंदाजाचा घेतलेला जेल. बॅक टू दी डगआउट. सुमित मैदानाच्या बाहेर, ऋषी घरत मैदानाच्या आतमध्ये. MH04 हे नाव साई एकविरा चषकावर आपली पासिंग करेल का? MH04 संघ चांगला आहे, सगळे खेळाडू चांगले आहेत, पण मित्रांनो आपण क्रिकेट किती खेळता याला महत्त्व नाही, क्रिकेट कसं खेळता याला महत्त्व आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो हो हो, चेंडू पडल्यानंतर टर्न येतोय, बाहेर येताना दिसला. डेपकडे चेंडू फेकले जात आहेत. डावखोरे हाताचे अनेक गोलंदाज आहेत. आमच्या डोळखाम विभागामध्ये सिद्धिविनायक डोळखामध्ये एक गोलंदाज आहे, त्याचं नाव भरत भोईर. वारंवार राईट हँड बॅट्समनला लेफ्ट कटर चेंडू फेकतो.
त्याच पद्धतीने त्या स्टाईलने गोलंदाजी करतोय गोलंदाज कुणाल. एकच सिंगल अलाउन दी कार्पेट. परिणामी दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला तर कपल ऑफ रन्स 2 धावा आल्या. या 2ने धावसंख्या आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळाली. 39 धावा 39 रन्स. जी माणसं सतत अविरतपणे कायमस्वरूपी प्रयत्न करतात ती माणसं यशाच्या शिखरावर जातात. एक शॉट रन एकच धाव. मेहनत केली परंतु फेरी फुकट गेली. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेट असो की जीवन, डोक्यावर बर्फ मुखामध्ये साखर असणे गरजेचं आहे. आमचे अंपायर चाणाक्ष पंचायत बाळा पडवळ आणि त्यांच्यासोबत आमचे इम्रान शेख. कुणाल गोलंदाजी मार्कवर सज्ज. क्या बात आहे. स्टँडर्ड डिस्पॅच. एलिव्हेशन देन डिस्टन्स 6 धावा. षटकार. उंची तितकं अंतर पाहायला मिळालं. षटकार. खऱ्या अर्थानं आमच्या स्कोररचं कौतुक केलं जाईल. यापूर्वीच्या आपण जर क्रिकेट बघितलं तर त्या क्रिकेटमध्ये स्कोरर नसायचा. तेव्हा एक गोष्ट असायची नॉच म्हणून. एक काडी घ्यायची, त्या काडीवर चाकूने वार करायचे. जेवढे धावा काढाल तेवढ्या चाकूने वार केले जायचे. त्यानंतर पुढे काडी आणायची. जेवढे थँक्यू व्हेरी मच डीजे. आमच्या दत्ता सरांनी सांगितलं म्युझिकचं महत्त्व. गंधर्वाचं गाणं इंद्राला आवडायचं म्हणून की काय लवकरात लवकर हाक मारायचा आणि गंधर्व धावत धावत यायचा. क्रिकेट विथ म्यूजिक है जिंदगी, आप हमें कितने भी नचाओ लेकिन गाणे तो अच्छे बजाव. या ठिकाणी षटक संपलं. पहिली इनिंग संपली. स्कोर बोर्डवर धावसंख्या आहे ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर MH04 संघाची 46 धावा. विजयासाठी 47 धावांची गरज. या ठिकाणी मी आवर्जून विनंती करेल, आवर्जून आवाहन करेल, राशिदभाई शेख आपला आवाज या ठिकाणी आम्हाला ऐकायचा आहे. पुढील 5 षटकांचं धावतं वर्णन आपण घेऊन यायचं. राशिदभाई शेख द व्हॉइस ऑफ दी दसई. एक हिंदी कॉमेंटेटर्स, चांगला आवाज आहे, चांगली शब्दरचना आहे, जे आवश्यक आहे ते पाहायला मिळतंय. थँक्यू व्हेरी मच. मी थांबतोय, आपण कुठे जाऊ नका. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा. नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई आयोजित साई एक विराट चषक. थँक्यू. धन्यवाद रमेश सर, आपण मला इथे बसून कॉमेंट्री करण्याची संधी दिल्याबद्दल. या दरम्यान सामना रंगतोय MH04 वर्सेस रॉयल किंग शेरे. MH04 संघाने प्रथम फलंदाजी करून रॉयल किंग शेरे समोर 47 धावांचं आव्हान ठेवलंय. वालशेत आणि पाली संघाचा कर्णधार कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. नाणेफेक करायची आहे. रॉयल किंग संघानं लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे आहेत. पाहूया जे MH04 संघानं रॉयल किंग संघासमोर 47 धावांचं जिंकण्याचं जे आव्हान उभं केलंय ते कशा रीतीने रॉयल किंग संघ पार करतोय हे येणारा काळच ठरवेल. दरम्यान आमचे क्वालिफाईड पंच इम्रान शेख आणि मधुकरजी पडवळ
दरम्यान नाणेफेक होऊन पाली संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केलाय आणि आमंत्रित केलंय वालशेत संघाला फलंदाजीसाठी. दरम्यान रॉयल किंग संघाकडनं स्ट्राईक साठी येतोय तो भूषण आणि नॉन स्ट्राईक साठी येतोय तो धनंजय. तसेच MH04 संघाकडनं गोलंदाजीचा भार वाहतोय तो गज्जू. पाहूया रॉयल किंग संघ MH04 संघाचं जे 47 धावांचं आव्हान जे उभं केलंय ते पार करण्यात यशस्वी होतोय की नाही ते पाहूया. या दरम्यान गोलंदाजीचा भार वाहण्यासाठी गज्जू सज्ज आणि स्ट्राईक लाईन आहे तो रॉयल किंग संघाकडनं भूषण. पाहूया या सर्कलच्या गोलंदाजीचा किती फायदा उठवतो भूषण. या दरम्यान गज्जू याचा चेंडू भूषणसाठी. गज्जू याचा चेंडू भूषणसाठी. पाहूया भूषण काय करतोय तो आपल्या संघासाठी. उत्कृष्टरित्या फुलटॉस टाकलेला चेंडू आणि लॉंग लगलेला टाकलेला चेंडू दरम्यान क्षेत्ररक्षण करतोय आणि एक धाव घेण्यात यशस्वी ठरतोय तो भूषण. अशा रीतीने आपल्या संघाचं खातं खोलतोय आणि एकच धावेवर त्याला समाधान मानावं लागतंय. पाहूया गज्जू याचा पुढील चेंडू धनंजयसाठी. रॉयल किंग संघाला हा सामना जिंकण्यासाठी चौकार आणि षटकारांची बरसात करावी लागेल. पाहूया याच्यामध्ये यशस्वी होतोय कोणी रॉयल किंग संघ. या दरम्यान गज्जू याचा चेंडू धनंजयसाठी. पाहूया गज्जू याचा चेंडू धनंजयसाठी. उत्कृष्टरित्या दाखवलेला चेंडू आणि फलंदाजाला तो चेंडू समजलाच नाही आणि पूर्णपणे चकतोय फलंदाज. अशा रीतीने संघाची धावसंख्या स्थिर. धावसंख्या बिनबाद 1 रॉयल किंग संघ. या मैदानामध्ये वादळ आलेलं आहे आणि हे वादळ कशा रूपाने येत आहे. फलंदाजाच्या रूपाने येत आहे की जो आपल्या संघासाठी जे टार्गेट दिलेलं आहे 47 धावांचं ते पार करण्यात यशस्वी होतात की नाही. धनंजय आणि भूषण की गज्जू त्यांना निखिल आणि भूषण की गज्जू त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय. हे पुढील येणारा चेंडूच आपल्याला सांगेल. या निखिल बद्दल सांगण्यात येत आहे की ज्याप्रमाणे आता मैदानामध्ये चक्रीवादळ आलं होतं असंच फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा अंडरआर्मचा बादशाह निखिल. पंत सामना सुरू करावा. रॉयल किंग संघाचा 12वा जो प्लेअर इथं बसलेला आहे तो सांगतोय की निखिल म्हणजे एक अंडरआर्मचा बादशाह आणि अंडरआर्म क्रिकेटचा झंझावात होता. पाहूया तो झंझावात तो आपल्याला या 22 म्हणजेच 22 वर्षाची स्पर्धा आहे याच्यामध्ये दाखवण्यात यशस्वी होतोय की नाही. पाहूया पुढील चेंडू गज्जू याचा निखिल याच्यासाठी. चेंडू निखिल साठी. उत्कृष्टरित्या टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने आणि फलंदाजाला पूर्णपणे चकवतोय. अशा रीत पंचांचा इशारा
वाईड अवांतर घोषित, वाईड चेंडू घोषित. अशा रीतीने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 2. मला वाटतंय या संपूर्ण मुरबाड आणि शहापूर तालुक्यामध्ये आयोजित होणारी या दरम्यान गज्जू याचा पुढील चेंडू निखिलसाठी. उत्कृष्टरित्या पायावर टाकलेला चेंडू फलंदाज पूर्णपणे बीट होतोय, तरी सुद्धा एक धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. अशा रीतीने संघाची धावसंख्या होते 3. 1-22. 22च्या रूपाने संघाची धावसंख्या होते 3. या संपूर्ण आणि मुरबाड तालुक्यामध्ये आयोजित होणारी ही अशा रीतीने आयोजित होणारी ही मला वाटतं पहिली स्पर्धा असेल आणि या आयोजकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण संपूर्ण नवीन नवीन शोध लावण्यासाठी सन्माननीय नामदेवजी पडवळ हे माहीर आहेत. या दरम्यान गज्जू याचा पुढील चेंडू, उत्कृष्टरित्या टाकलेला चेंडू, तसंच फलंदाजानं तटवलेला चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. आणि अशा रीतीने संघाची धावसंख्या होते 4. बिनबाद 4. 4. या दरम्यान गज्जू याचा षटकातील पुढील चेंडू पाहूया. उत्कृष्टरित्या उंचावरून तटवलेला चेंडू आणि चौकार. नाविन्यपूर्ण शोध लावण्यात सन्माननीय नामदेवजी पडवळ यांचा हातखंडा. कारण संपूर्ण शहापूर आणि मुरबाड तालुक्यामध्ये मी प्रथमतःच अशी ही स्पर्धा आयोजित केलेली पाहतोय आणि याचं संपूर्ण श्रेय जात आहे सन्माननीय श्री नामदेवजी पडवळ यांना. कारण याच्या अगोदर सुद्धा एक गाव एक चे प्रणेते सुद्धा तेच असून या दरम्यान गज्जू याचा पुढील चेंडू निखिलसाठी. पॉइंटच्या दिशेने टटवलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षक चंद्रूच्या मागे धावतायत. अशा रीतीनं च्या रूपानं संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12. नामदेवजी पडवळ यांनी संकल्पना आणली एक गाव एक. यातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी मी म्हणेन की उदयनमुख खेळ केला आणि त्याच प्रकारे ही त्यांची नवीन संकल्पना 22 वर्षाआतील क्रिकेट मुलांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं. या दरम्यान गोलंदाजीचा सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो भूषण रोशन. पाहूया जे आपल्या संघानं रॉयल किंग संघासमोर जे 47 धावांचं आव्हान उभं केलंय त्याचा कुठपर्यंत बचाव करतोय तो रोशन याचा पुढील चेंडू भूषणसाठी. उत्कृष्टरित्या टाकलेला चेंडू, फलंदाजाला कोणत्याही प्रकारे तो चेंडू समजला नाही आणि 22च्या रूपानं एक धाव वाढते. संघाची धावसंख्या होते ती 16. रूपानं 4 अवांतर धावांची भर पडते आणि संघाची धावसंख्या भुरकन वाढते. धावसंख्या होते ती 16. 47 धावांच्या आव्हानासमोर रॉयल किंग संघाची धावसंख्या होते ती 1-16. पाहूया रोशन याचा पुढील चेंडू भूषणसाठी. काय करतोय भूषण की रोशन त्याला थांबवण्यात यशस्वी होतोय. उंचावरून तटवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल बाद. अशा रीतीनं दुसऱ्या गड्याचं पतन होतंय रॉयल किंग संघाच्या.
या दरम्यान भूषण याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो भावेश तारमळे. भावेश याचा पुढील चेंडू निखिलसाठी. पाहूया निखिल आपल्या संघासाठी काय करतो ते. रोशन याचा पुढील चेंडू निखिलसाठी. उत्कृष्टरित्या बॅटच्या टप्प्यामध्ये आलेला चेंडू आणि लॉंग लेगला टटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. सलग तिसरा चौकार रोशन याला निखिलच्या बॅटमधून. तिसरा गडी बाद होतोय रॉयल किंग संघाचा. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या होते. खेळपट्टीवर पाहूया काय करतोय तो. आपल्या संघासाठी विजयाचं पारड आपल्या संघाकडे झुकवतो की नाही. 18 चेंडूत 26 धावांची गरज. पाहूया गजू याचा पुढील चेंडू निखिलसाठी. 6 चेंडू मध्ये 13 धावांवर खेळतोय तो निखिल. पाहूया गज्जू याचा पुढील चेंडू निखिलसाठी. लेफ्ट हँड बॅट्समन निखिल. उत्कृष्टरित्या ऑफसाईडला टटवलेला चेंडू आणि 1 बाउन्स चौकार. तर धावसंख्या होते 25.
उत्कृष्टरित्या टाकलेला चेंडू पंचांना तो फलंदाजाला चेंडूच समजला नाही. या दरम्यान धावसंख्या होती ती स्थिर, धावसंख्या आहे ती 25. या दरम्यान गज्जू याचा पुढील चेंडू निखिलसाठी. गज्जू याचा पुढील चेंडू निखिलसाठी. उंचावरून तटवण्याचा प्रयत्न आणि पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. या दरम्यान 4 धावा वसूल करण्यात यशस्वी होतोय तो निखिल. चौकारांच्या साह्यानं 8 धावा केल्यात आणि याच्या अगोदर सुद्धा त्याने लागोपाठ एकामागे एक बाउंड्या मारून चौकारच वसूल केले होते. अशा रीतीनं निखिलची सुद्धा धावसंख्या होती ती 21 धावांवर वैयक्तिक खेळतोय तो निखिल. बारा चेंडू 15 धावा. रॉयल किंग संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूत 15 धावांची आवश्यकता. पाहूया त्यांचे फलंदाज या 2 षटकांमध्ये जे 15 धावांचं आव्हान आहे त्याला पार करण्यात यशस्वी होत आहेत की नाही. या दरम्यान MH04 संघाकडनं पुढील षटक घेऊन येतोय तो संकेत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतोय तो संकेत. जे 12 चेंडूंमध्ये 15 धावांचं जे आव्हान बाकी राहिलंय MH04 संघ त्याला राखण्यात यशस्वी होतोय, डिफेन्स करतोय की रॉयल किंग संघ त्याला पार करण्यात यशस्वी होतोय हे येणारा काळच ठरवेल. या दरम्यान संकेत याचा पुढील चेंडू निखिलसाठी. निखिल वैयक्तिक 21 धावांवर खेळतोय निखिल, 22 धावांवर खेळतोय निखिल. पुढील चेंडू उत्कृष्टरित्या तटवलेला चेंडू आणि चौकार वसूल करण्यात यशस्वी. छत्तीस. या दरम्यान संख्या त्याचा पुढील चेंडू निखिलसाठी.
उंचावरून तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय पण चौकार. वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 30 धावांवर खेळतोय तो निखिल. या दरम्यान संकेत याचा पुढील चेंडू पाहूया निखिलसाठी. निखिलला चौकार हॅट्रिकची संधी आहे. पाहूया ती पार करण्यात यशस्वी होतोय की नाही निखिल. लॉंग लेगला टटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि निखिलची संधी हुकते. या दरम्यान एक धाव घेण्यात यशस्वी ठरलाय तो निखिल आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवतोय. संघाची धावसंख्या होती ती 41. 6 धावांची आवश्यकता. शेरे संघाला जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. 9 चेंडूत 6 धावा. पाहूया संकेताचा पुढील चेंडू ओमकारसाठी. उत्कृष्टरित्या तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल बाद होतोय. अशा रीतीनं दरम्यान ओमकारची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो निखिल तारमळे. पाहूया गोलंदाज संकेत याचा पुढील चेंडू निखिलसाठी. कल्पेश फर्डे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळातर्फे स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की त्यांनी मंचकावर येऊन बसायचं आहे. या दरम्यान संकेत याचा पुढील चेंडू निखिलसाठी. वैयक्तिक 31 धावांवर खेळतोय तो निखिल. उंचावरून तटलेला चेंडू आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आणि 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलाय तो निखिल आणि यापुढील चेंडूवर फ्री हिट असेल. पंचांचा इशारा फ्री हिट. पाहूया निखिल काय करतोय तो पुढील चेंडूवर. एकूण 3 धावा 44. 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. चौकार. अशा रीतीनं शेरे संघ विजय होतोय. जिंकलेल्या संघाचं कौतुक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं सुद्धा कौतुक. निखिल या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतोय. निखिलला विनंती की त्यांनी आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यावा.